मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमधला सत्ता संघर्ष विकोपाला जाताना दिसतोय। शिवसेनेनं तयार केलेल्या माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं। मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वबळावर बहुमताची सत्ता आणण्याचीही त्यांची भाषा आहे। याला शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। मुंबई महापालिकेत शिवसेनेन आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवलाय तो आम्ही अड्डा समाप्त करणार। त्यांच्या त्या बोबड गीताला किंवा बोबड बोलण्याला फारसं आम्ही तर मत हे देत नाही आणि किरीट नाही हे सर्किट सोमय्या आहेत। डिसेंबरमध्ये रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मतभेद झाले आहेत। सध्या असलेल्या 5ही जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे, तर काँग्रेसला 3 जागा वाढवून हव्यात। स्वतःकडे असलेल्या मतदारसंघांच्या जोडीला यवतमाळ, भंडारा, गोंदिया, सांगली, सातारा इतरही काँग्रेसला उमेदवारी हवी आहे। मुलांच्या मरणानं महाराष्ट्र सरकारला कुठलाही फरक पडत नाही, सरकारला त्याची चिंता नाही असं अत्यंत तिखट निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं। आम्ही इथं मजा करण्यासाठी बसलेलो नाही असं म्हणत सरकारला न्यायालयानं चांगलंच धारेवर धरलं। कुपोषणावर ठोस उपाययोजना कधी करणार असा सवालही न्यायाधीशांनी केला। औरंगाबादमध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात मराठवाड्यातल्या सर्व शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतलाय, तर राज्यातल्या इतरही अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं केलंय। तर दगडफेक करणाऱ्या शिक्षकांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलाय। सोबतच दंगल भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातल्या 10 शिक्षकांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर 57 शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत हर्सुल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।